नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रदेशवाद या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर प्रदेशवाद म्हणजे काय हे सर्वप्रथम जाणून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे म्हणजे प्रदेशवाद होय. मी बंगाली, मी पंजाबी, मी मराठी अशी आपली ओळख सांगणे वेगळे, पण मी बंगाली, मी गुजराती, मी मराठी म्हणून इतर प्रांतीय माझ्यापेक्षा कसे कनिष्ठ आहेत आणि मी कसा श्रेष्ठ आहे अशी भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा अवाजवी प्रांत अभिमान निर्माण होतो. आपल्या प्रांताविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांत अभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावे. विकासातील असंतुलनामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची आर्थिक प्रगती झाली, तर इतर राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास राहिली. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू ही राज्ये आर्थिकदृष्ट्या व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली, तर ओडिशा, बिहार, आसामसारखी राज्य आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्य शिक्षण, आरोग्य, संस्कृती या अन्य क्षेत्रातही प्रगती साधू शकतात. जे मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाही. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते त्रस्त असतात. आपली फसवणूक होत आहे, आपल्याला विकासाच्या लाभापासून दूर ठेवल्या जात आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. यातूनच मग राज्यातील सलोखा नष्ट होतो. हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो, आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा. आपले सरकार त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे असा प्रचंड अभिमान विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो व मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात. आपल्या विकासाच्या लाभात त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते. याउलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जगवावी लागते. त्यासाठी ते स्थानिक परंपरा, संस्कृती याचा अनाठायी गौरव करून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. यातूनच प्रदेशवाद बळकावतो. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा निर्माण होते. विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो. भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला. त्याच्यात जोडीला लोकसंख्या, स्वच्छता, शेती, शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबी, राहण्यासाठी घर आणि 2 वेळचे भोजन अशा कितीतरी समस्या आज भारतात आहेत. आपण या आव्हानावर मात करून पुढे जातीच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. पुढील पाठात आपण आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.